नमस्कार मंडळी। तर इथं मी लस्सीची सगळी तयारी करून घेतलेली आहे, कारण आज आपण मस्त थंडगार अशी लस्सी बनवतोय। तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना अशी थंडगार लस्सी प्यायला खूप छान लागते। आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण लस्सी प्यायलो नाही असं होतच नाही। आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लस्सी पितोच। तर आता ही लस्सी प्यायला बाहेर जायची गरज नाहीये, कारण आज आपण अगदी घरच्या घरी 10 मिनिटांमध्ये मस्त थंडगार आणि दाणेदार अशी लस्सी कशी बनवायची ते बघतोय। चला मग करूयात सुरुवात लस्सी बनवायला। एका पातेल्यामध्ये थोडेसे आईस क्यूब घेऊयात। तर इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे। तर हे मी दही रात्रीच लावलेलं आहे। तर असं ताजं दही घ्यायचं, म्हणजे मग याची लस्सी खूप छान होते। त्यानंतर यामध्ये घालूयात 4 चमचे साखर। तर साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर घालूयात पाव चमचा वेलची पावडर आणि 2 ते 3 चमचे पाणी। तर आता हे रवीने व्यवस्थित घुसळून घेऊयात। तर ही लस्सी मिक्सर मध्ये न बनवता अशी रवीने घुसळून बनवायची, म्हणजे मग काय होतं, ही लस्सी जी आहे ती छान अशी दाणेदार अशी तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते। तर हे सगळं व्यवस्थित मी रवीने घुसळून घेतलेलं आहे आणि इथे आपली लस्सी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकाल। तर एकदम मस्त दाणेदार अशी लस्सी आपली इथे तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकाल। आता आपण ही लस्सी सर्व करूया। तर लस्सी पिऊन बघते। अतिशय अप्रतिम अशी लस्सी इथं तयार झालेली आहे। आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। लवकरच भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।